मी आज बनवणार आहे माझ्या मसाल्याची मटणाची भाजी. कशी होते ती बघा. तर चला, इथं मटण या इकडं, कॅमेरामॅन या इकडं ठेवीन. बघा, इथं घेतलंय वर असं. इथं घेतलंय मटण शिजवून, बोकडाचं मटण. आता हे शिजून झालंय. मीठ हळद आणि गरम मसाला टाकून थोडासा ती शिजवून घेतले. आता शिजलेलं आहे. आता ते आपण त्याला फोडणी देणार आहे. इकडं दाखवा. त्यासाठी मी घेतलं इथं लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं. तर आता ही ह्यात टाकू दे, कढईत टाकून परतून घेऊ. एकदम गाढी पेस्ट करायची, एकदम बारीक पिठासारखं, म्हणजे भाजी मिळून येते. पाणी पाहिजे होतं. इकडं होतं, तिकडं होतं. हे आता घेतला मसाला परतून घ्यायला लागली. ह्याचा पूर्ण कलर बदल लाल कलर होऊस तर चांगलं लालसर चांगलं तेलात परतू द्यायचं. ह्याचं तेल सुटतं आमचं. आता हे तेल घेतलंय ना अंगात, ह्यात मी टाकलंय लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि सगळं भाजून टाकलंय. चिटकुनी म्हणून हलवत राहायचं. एकदम गरदावून पेस्ट करून घ्यायची, म्हणजे इतकी भाजी मिळून येते की विचारू नका. ह्याच कढईत मी आधी भाजून घेतला होता कांदा, लसूण, खोबरं, आलं चिरून टाकलेलं आहे या पेस्टमध्ये. आता ही परतून झालंय. बघा, ह्याला आता तेल सुटायला लागले, बघितलं. त्यात मी टाकते ही माझा काळा मसाला, सोलापुरी काळं तिखट झणझणीत मसाला मी विकते. अडीच चमचे टाकला, 2.5 चमचे. आता ही यात मिक्स करायचं. थोडंसं परतायचं. आधी ते मसाला आधी भाजलेली असती त्यामुळं. याचं आता तेल सुटायला लागलं. आणि खाली चिटकायला लागलं की त्यात टाकायचं.
पहिल्यांदा ही घट्ट होतं आणि पुन्हा तेल सुटायला लागलं की हे असं पातळ व्हायला लागतं. बघा आता ही तेल सुटायला लागले. झालं पातळ, ढिलं पडतं लगेच. ते आपण आता टाकून घ्यायचं ह्यात. पातेल्यात टाकून घेतलं. हे टाकलाय आता गोळा त्याच्यावर वापे होतं अलीकडं 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 अलीकडं. कढई मिक्सरचं भांडं विसळून पाणी टाकले. कढई पाणी कढई सोडून पाणी टाकले मी. ही गॅस बंद करून घ्यायची. त्यात टाकूया कोथिंबीर वरून. कसं झालंय रगेल झार मटण. नाद करायचं नाही, मसालाच आपला तसा आहे. रोहिणी मसाले नातेपुते. कसं झालंय बघा, अजून तेल सुटायचं आहे. कशी आली तरी आपल्या मसाल्याची भाजणी छान असते, त्यामुळं कलर येतो लाल भडक. म्हणजे लाल म्हणजे असा केशरी लाल लाल बी नाही, चॉकलेटी बी नाही, असा भाजणीवर सगळा खेळ आहे मसाल्याच्या. तर माझा नंबर आहे, कुणाला मसाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे 95 27 011 433.
परत एकदा सांगते, 95272011 433. कुठंही महाराष्ट्रभर कुठंही ऑर्डर करा, घरपोच मिळाला जाईल कुरिअरनं. टेन्शन घेऊ नका, खात्रीनं पाठवलं जाईल. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदा घेऊन बघा, मग तुम्हाला कळेल. माझा पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.